माणसं ओळखायला शिका. अपेक्षा करणं चुकीचं नसतं. चुकीचं असतं ते चुकीच्या माणसाकडून अपेक्षा करणं. अशा माणसांची काळजी करणं सोडा, ज्यांना तुमची काळजी नाही. काही माणसे त्यांच्या गरजेनुसार जवळ येतात आणि सोयीप्रमाणे दूर जातात. आपली चूक नसताना केवळ आपल्या स्वभावाचा गैरफायदा ज्या ठिकाणी घेतला जातो, त्या ठिकाणी राहण्यात काहीच अर्थ नसतो. लक्षात ठेवा, नातं हे समोरच्याला मनापासून टिकवायचं असेल तेव्हाच ते टिकतं. काही लोक स्वतःच्या मनाप्रमाणे जगत असतात, तर काही लोक दुसऱ्याच्या मनाचा विचार करून जगत असतात. कधी दुःख मात्र त्यांनाच मिळते जे दुसऱ्याच्या मनाचा विचार करून जगत असतात. माणूस गरिबीमुळे किंवा पैसे नसल्यामुळे कधीच खचत नाही. माणूस तेव्हाच खचून जातो जेव्हा काही लोक आपल्या जवळ असून सुद्धा क्षणाक्षणाला परकेपणाची जाणीव करून देतात. वेळ कधीही जखमांना भरण्याचं काम करत नाही. वेळ फक्त जखमासोबत जगायला शिकवते. लोकांना आपण का खटकतो? आपण वाईट वागतो म्हणून नाही, तर त्यांच्या मनासारखं वागत नाही म्हणून. आयुष्यात त्या व्यक्तीला कधीच महत्त्व देऊ नका, ज्या व्यक्तीवर तुमच्या रागवण्याचा आणि रुसण्याचा काहीच फरक पडत नाही. आयुष्य सरळ आणि साधं आहे. ओझं आहे ते फक्त अपेक्षा आणि गरजांचं. लोकांना गमवायला घाबरू नका. जाणाऱ्याला निमित्त लागतं आणि साथ देणाऱ्याला इच्छा लागते. नेहमी लक्षात ठेवा, आपल्याला खाली खेचणारे लोक नेहमी आपल्यापेक्षा खालच्या पायरीवर असतात. जसे आहात तसेच राहा. कोणासाठी वाईट किंवा चांगले होऊ नका. ज्याला तुम्ही पटला तो तुम्हाला कधीच सोडणार नाही. नुसतं आपलं म्हणून चालत नाही, आपलेपणाने वागताही आलं पाहिजे. आपली माणसं कधीही तुटू नये म्हणून मुद्दामून भांडण टाळणारी, जाणीवपूर्वक वाद न घालणारी माणसं घाबरत नसतात, तर खूप समजूतदार असतात. स्वार्थासाठी आणि कामापुरती जवळ आलेली माणसे काही क्षणात तुटतात, पण विचाराने व काळजीने जुळलेली माणसे आयुष्यभर सोबत राहतात. आयुष्यात आनंदी क्षणासाठी पैशाने कमवलेल्या वस्तूपेक्षा स्वभावाने कमवलेली माणसे जास्त सुख देतात. मनासारखी माणसं शोधण्यापेक्षा मन समजावून घेणारी माणसं शोधा. आयुष्य मनासारखे होईल. आयुष्यात स्वतःबद्दल सांगणारे खूप भेटतील, पण आपल्याबद्दल जाणून घेणारे मोजकेच असतील. स्वतःला नेहमी सांगा, कोणी वाईट माझं करतोय ते त्याचं कर्म. मी कोणाचं वाईट करणार नाही, हा माझा धर्म. एकच लक्षात ठेवायचं, आपण एक दिवस मरणार आहोत आणि तो दिवस कोणता आहे हे आपल्याला माहीत नाही. म्हणून होत आहे तेच योग्य आहे. अपमान करणं स्वभावात असू शकतं, पण सन्मान करणं संस्कारात असावं लागतं. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करा, लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.